श्री परमरहस्य वाचन अध्याय क्रमांक 10 श्लोक क्रमांक 5 ओवी क्रमांक 5 निसंगत्वं निराभासं निःसीमं निरुपाधिकं निर्दयं निर्मलं नित्यं येत जंगमलक्षणं तो निसंगम सर्व संगाचे ठाई भोई भार नोहची काही भासमान पण तेही आगळेची असे निसीम मनी मिती नाही नसे अधीनत्व ते कोठेही उपाधी चाले तोही अंगी नसे त्याच्या देही असुनी विदेही सदा निर्मल नित्य पाही स्वतः सिद्ध पालटू नाही निलक्षणे लक्षित तो निसंग का मनसी तरी एक संगात्व स्तव होय जन्म दुःख अंतकाळी जो संग आठवे देख त्याची होणे न चुके त्या जरी असे गुरुचे ध्यान तरी अंतकाळी त्याची स्मरण झालिया गुरुरूप होणे आपण न चुके पाहे म्हणून ज्याचा संग ध्यास असे अंतकाळी त्याची आठवे विश्वासे मग देहांती ते हो सावकाशे न चुके कोणा म्हणून सर्व संग त्यागून अखंड गुरु रूपाचे करी पूजन त्याने अंतकाळी होय त्याची आठवण गुरुची होणे मग जंगम पद त्याची गुरुपद जाणा एकत्याच्या सर्व खुणा गुरुस्थळापासून आपणा मोक्ष प्राप्ती होत असे शरण आलिया जंगमासी गुरुपद हेत शिष्यासी भेदभाव नसे मानसी शुद्ध अंतकरणी जंगम तो जो शिष्य जंगम पद घेऊन गुरुपणा मिरवी धुडकावून कृतज्ञ निंदी जंगमा लावून अपकीर्ती होय त्याची जंगम कुळाचाची कुमार सुदृष्ट करावा गुरुपदारूढ जंगम वेश देऊन हुड न मिरवावा सिंहासनी तेने होय धर्मभ्रष्ट पापे आचरित अरिष्ट तया संगे शिष्य श्रेष्ठ श्रद्धा त्यागिती धर्ममार्गी